शेतकरी मित्रांनो, मी योगेश नाथ सीड्स. आज आपण उभा आहोत मिरचीचा माहेरघर म्हणणारं विदर्भातलं सगळ्यात मोठं मार्केट म्हणजे राजुरा बाजार. हे वरोड तालुक्यात येते, जिल्हा अमरावती आहे. आज तारीख आहे आपली 22 नोव्हेंबर 2024 आणि माझ्यासोबत शेतकरी मित्र आहेत ज्यांनी नाथ कंपनी 2561 लावलेली आहे. ते म्हणजे सतीश अजमेरे साहेब आणि आमचे दुसरे मित्र प्रशांत राऊत भाऊ. गाव कुठलं दादा? मोरचून. तुमचं सर? राजुरा बाजार. तर प्रशांत भाऊ राजुरा बाजारचे आहेत आणि अजमेरे भाऊ राजुरा बाजारचे, मी मोरचूतचे आहे. तर मित्र, आता तुम्ही बघू राहिले की आजूबाजूला पूर्ण आपल्या बाजूला मिरचीचा प्लॉट इथं उभा आहे. या प्लॉटवर 99% व्हायरस हा नाही आहे आणि प्लॉट एकदम जोमात उभा आहे भाऊचा. साधारण 4-4.25 फूट हाईट आहे याची. तर या मिरचीमध्ये काय वैशिष्ट्य आहे याचा आपण एक लाईव्ह शेतकऱ्याकडनं इथं ऐकूयात. दादा, ही मिरचीची लागवड जी आहे कोणत्या महिन्यात झाली आहे? हे 25 जुलैला लागवड झाली आहे हिची. 25 जुलै 2024 ला लागवड झालेली आहे आणि आज आहे 22 नोव्हेंबर 2024. तर हिचे आतापर्यंत तोडे किती झालेले आहेत? 3 तोडे झालेले आहे. पहिला 16 क्विंटल निघालेला आहे, दुसरा 36 क्विंटल निघालेला आहे, तिसरा हा 65 क्विंटलचा निघालेला. तर शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिला 16 क्विंटल, दुसरा 36 क्विंटल आणि आता हा आजचा जो तिसरा तोडा झाला हा 65 क्विंटलाचा तोडा इथं झालेला आहे. तर समोर तुम्ही बघू शकता इथं गोण्यांमध्ये माल काढून आहे. तर एकंदरीत आता एक पूर्ण क्षेत्र किती आहे लावलेलं आपला? हे 1.25 ते 1.5 एकर क्षेत्र. 1.25 ते 1.5 एकराचं क्षेत्र आहे. आंतरपीक आहे. याच्यामध्ये मोसंबी मध्ये हे आपण इथं लावलेलं आहे. आणि आमचे मित्र जे 10 ते 15 वर्षापासून मिरचीमध्ये करतात यांच्याकडे मार्केटमधलं एक प्रचलित वाण लावलेलं आहे. तर त्यांना आपण विचारू द्या की तुम्ही जे मार्केटचं प्रचलित वाण आहे त्याच्यापेक्षा नाथची 2561 आहे, तर तुमच्या अनुभवानुसार काय वाटते? चांगली वाटते ना, आम्ही लावल्या त्याच्यापेक्षा चांगली व्हरायटी वाटते. अच्छा. आणि काय वाटतं? डेरेदार आहे, डेरेदारी आहे, झाड मजबूत आहे, उंचीले वाढला भरपूर आहे, पिकही चांगला आहे, वजनदार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा माल एक्सपोर्टला चालण्यासारखा आहे. मित्र यांचं जे बोलणं आहे शेतकरी दादांचं की माल एक्सपोर्टला चालण्यासारखा आहे, तर स्वतः इथं प्रशांत भाऊंनी माल हा एक्सपोर्टला पाठवलेला आहे. एक्सपोर्ट मध्ये शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी काही याला काही अडचण नाही आणली? नाही, काहीच अडचण नाही. सहज मार्केट मध्ये याला. तर मित्र, तुम्हाला सांगण्याचा एकच उद्देश आहे की नाथची 2561 आज बाजारामध्ये तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. तर तुम्ही या मिरचीचं लागवड करून मॅक्झिमम उत्पन्न चांगलं घ्यावं आणि आर्थिक आपली शेतकऱ्याची बाजू भक्कम व्हावी, हाच आमचा उद्देश आहे. आणि एवढं बोलून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की याची लागवड तुम्ही पुढच्या येणाऱ्या सीझनमध्ये करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.